टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी 7/12 कोरा कोरा असं या अनेक वेळा भाषणामध्ये आणि वचननाम्यामध्ये दिलं होतं आणि 7/12 कोरा न करता त्या संबंधित सरकारने देवाभाऊ यांनी फक्त 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केलेली आहे। त्या 2 लाख रुपये कर्जमाफी केले त्यावर आम्ही नाराजी व्यक्त करतो, कारण उद्योगपत्याचे तुम्ही करोडो रुपये तुम्ही माफी देताय, कुठली शंका न बाळगता, कुठल्याही गोष्टीचं आपण कुठल्याही बाबीचा विचार न करता, कुठल्याही परिस्थितीचा अहवाल न मागवता तुम्ही उद्योगपत्यांचे करोडो रुपये तुम्ही कर्जमाफी करताय। माझ्या शेतकरी बापासाठी फक्त तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतच कर्जमाफी देताय। ही खऱ्या अर्थानं तुम्ही वचननामा दिलेला तो पायमलिन करत आहात आणि आमच्या शेतकऱ्यांची, सामान्य लोकांची तुम्ही दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे असा आमचा तुमच्यावर आरोप आहे, कारण पुराव्यासहित आरोप आहे। म्हणून या संबंधित सरकारला, महायुतीतल्या सर्व पुढाऱ्यांना सांगणं आहे की आपण सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे। हे 2 लाख रुपयाची कर्जमाफीमध्ये जे शेतकरी बांधव बसतील ते बसतीलच, पण उर्वरित जे शेतकरी असतील त्यांना 7/12 कोरा मिळाला पाहिजे अशी आमची विनंती तथा मागणी आहे। येत्या काळामध्ये या राज्याचे राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये साहेबांचे जे आदेश येतील त्या भूमिकेने आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलन करू, साहेबांच्या आदेशाचं पूर्णपणे काटेकोरपणे पालन करू आणि आपण वचननाम्यामध्ये ज्येष्ठ बांधवांना किंवा 21 आमचे माता भगिनी असतील, ज्येष्ठ बांधव असतील यांना आपण 21 रुपये अनुदान चालू करतो मला वाटतं, ती पण पूर्ण झालेली नाही। त्यानंतर अंगणवाडी आशा वर्कर माझ्या माता भगिनी यांना किमान दर महिना 15,000 रुपये आपण चालू करणार आहोत। आपल्या वचननाम्यामध्ये दिलं होतं ते पण तुम्ही केला नाही, म्हणजे तिथं तुम्ही दिशाभूल केली, तिथं फसवणूक केली। त्यानंतर ग्रामीण भागातील किमान 45,000 गावामध्ये पालन रस्ते तुम्ही देणार होतात, त्याही ठिकाणी फसवणूक केली। तथा या महाराष्ट्रातील किमान 25 लाख तरुण बांधवांना, तरुणींना तुम्ही जॉबवर घेणार, आम्ही भरत्या काढू आणि 25 लाख तरुणींना आम्ही गव्हर्नमेंट जॉब देणार असं तुमच्या वचनपूर्ती नाम्यामध्ये होतं। आजपर्यंत तुम्ही अजूनही केला नाही। तथा या महाराष्ट्रातील मतदारसंघातील लखपती महिला, म्हणजे ज्या महिला आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी तुम्ही 50 लाख रुपयापर्यंत कर्ज द्यायची तुम्ही वचननामा दिला होता। ते पण यासह अनेक योजना तुम्ही आपल्या जाहीरनाम्यामध्ये देण्याचं वचननाम्यामध्ये घेतला होता, तुम्ही ते केला नाही। आणि यासह आमच्या ओमप्रकाश बच्चू कडू साहेबांनी 1 ते 17 ची मागणी होती, त्यापैकी फक्त 2च मागण्या त्या पण अर्धवट झालेल्या आहेत। दिव्यांगांना 6,000 रुपयाचं मानधन द्यायचं होतं, तुम्ही फक्त 2,500 रुपये केलात। सर्व शेतकऱ्यांना 7/12 कोरा करायचा होता, तुम्ही फक्त 2 लाख रुपये पर्यंतच केलात। म्हणजे अर्थात त्या 17च्या मागण्यापैकी 15 ह्या मागण्या प्रलंबित आहेत आणि 2 मागण्या ह्या पूर्ण अर्धवट आहेत। आणि आपल्या वचननाम्यामध्ये जे काही तुम्ही तरुण बांधवाबाबत असेल, दिव्यांग निराधार बांधवाबद्दल असेल, निराधार माता भगिनींना तुम्ही परत 21 रुपये चालू करतो म्हणून म्हणला वचननामा दिला होता। या सर्व योजना या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिल्याप्रमाणे अवघ्या काही दिवसामध्ये आपण जाहीर करावं। आपण रेग्युलर माझे शेतकरी खातेदार बांधव आहेत, सातत्यानं बँकेसोबत रेग्युलर मध्ये नवीन जुनं करत असतात, अशा सर्व शेतकऱ्यांना, रेग्युलर खातेदारकांना किमान जवळपास कुठल्याही अटी शर्ती न टाकता किमान 5 लाख रुपये तरी त्यांना शेती करण्यासाठी केसीसी लोन द्यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे। येत्या पुढल्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण ते सभागृहात मांडावं। या सर्व मागण्या तुम्ही मान्य कराव्यात। आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या आदेशाप्रमाणे या मतदारसंघामध्ये, या नांदेड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पूर्ण आमचा सामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहत नाही, हे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतोय आम्ही आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।